पहिला तर आम्ही तुकडेबंदी कायदा, आता 1000 फुटाचं घर, 600 फुटाचं घर ज्यांनी बांधलं असेल त्या सर्वांचे त्यांच्या घराचे सातबारे आम्ही करून देणार आहोत. तुकडाबंदी कायदा आपण निरस्त केला आहे या रहिवासी क्षेत्राकरता. दुसरा महत्त्वाचा सनद आपण हटवलेली आहे. आता कुठल्याही जमिनीच्या येणेकराची गरज नाही. तुम्हाला ज्या ठिकाणी रहिवासी क्षेत्र आहे किंवा औद्योगिक क्षेत्र आहे किंवा वाणिज्य क्षेत्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला येण्याची गरज पडणार नाही. आणि तिसरं महत्त्वाचं, 2011 पूर्वी सरकारी जागेवर जे लोक बसले आहेत त्यांना आम्ही घर देतो आहे, त्यांना आम्ही प्लॉट देतो आहे, त्यांना आम्ही भूखंड देतो आहे किंवा त्यांचं घर कायदेशीर करून देतो आहे. जे त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना तिथेच पट्टा आम्ही वाटप करतो आहे. आणि चौथं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी माननीय पंतप्रधान मोदीजीकडनं 30 लक्ष घरं मिळवले आहेत. 30 लक्ष घरापैकी जवळपास 1000 घरं आम्ही त्या ठिकाणी निलंग्याला देण्याचा निर्णय आम्ही करतो आहेत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राकरता कुठलाही शेतकरी किंवा कुठलाही घरमालक त्यांच्या प्रॉपर्टीची रक्षा करणे, या महाराष्ट्राच्या जनतेची मालमत्तेची रक्षण करणे जबाबदारी महसूल खात्याची आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की येणाऱ्या काळामध्ये या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं घर हे त्या ठिकाणी कायदेशीर करण्याचा निर्णय आमचं महसूल खातं करतायत.